आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यात भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडीची छाया गडद होत चालली आहे। भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत। त्यामुळे एक म्यान दोन तलवारी अशी भाजपची सद्यस्थिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांसाठी सर्वांना सज्ज राहण्याचे आदेश दिल्यानंतर माळशिरस तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर सातपुते आणि मोहिते पाटील यांनी आपापल्या गटासह मतदारसंघात दौरे सुरू केले असले तरी त्यांच्यातील सख्य मात्र अद्यापही दिसून आलेले नाही। राम सातपुते यांनी गेल्या काही वर्षात मतदारसंघात सततचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची जवळीक आणि युवा नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली आहे। तर दुसरीकडे माळशिरस हा रणजितसिंह मोहिते पाटलांचा जुना गड मानला जातो। गाव पातळीवर त्यांची पकड अद्यापही टिकून आहे। राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार भाजपमध्ये दोन्ही नेत्यांच्या गटांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस स्वतः हस्तक्षेप करू शकतात। जर फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी झाली आणि सातपुते मोहिते पाटील एकत्र आले तर माळशिरस तालुक्यात भाजपला चांगलं यश मिळू शकतं।